नमस्कार मंडळी. योजना संदूक चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली विधवा महिला, परित्यक्त्या महिला, त्याचसोबत ज्यांचे वडील हयात नाहीत किंवा घटस्फोटित ज्या महिला आहेत किंवा घटस्फोटित ज्या लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जायचे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर अशी तुम्हाला समोर वेबसाईट दिसेल, ज्याच्यामध्ये या लिंक करत असलेल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक विचारला जाईल. तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथं जो सेफ्टी कॅप्चा कोड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी तुम्हाला सहमती द्यायची आहे. जिथे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. आता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP आला असेल. तो OTP इथे एंटर करायचा आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचंय OTP टाकल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात. तुम्ही जरी विधवा असाल, जरी तुम्ही घटस्फोटित असाल तरी तिथं तुम्हाला विवाहित लिहायचंय आणि ज्या महिला कधीही लग्न केलेल्या नाहीत त्यांनी अविवाहित करायचंय. तर विवाहित याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते दुसरा प्रश्न विचारतात की याच्यामध्ये पती तुमचा हयात आहे का. ज्यांचे पती हयात आहेत त्यांनी पती हयात याच्यावरती क्लिक करायचं. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे त्यांनी पतीचं निधन झालं आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि ज्यांचं घटस्फोट झालेला आहे तर त्यांनी घटस्फोट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही ऑप्शन याच्यातलं योग्य पर्याय ज्यावेळी निवडता त्यावेळी लगेच तुम्हाला पुढे तुमचं पेज सरकतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही प्रश्नाचं उत्तर देता त्याच्यानंतर पुढची पेज येतं आणि मग जे अविवाहित आहेत त्यांनी त्यांच्या इथे त्यांच्या वडिलांचं नाव येतं आणि जे व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्या पतीचं नाव येतं. त्याच्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. मग तुम्ही SC कॅटेगरीतले आहात, ST कॅटेगरीतले आहात, इतर मागासवर्ग आहात किंवा विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती याच्यामधला आहात किंवा विशेष मागास प्रवर्ग आहात किंवा सर्वसामान्य म्हणजे जनरल ओपन कॅटेगरीचे आहात. तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे तुमचं जात प्रवर्ग निवडायचा आहे. इकडे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक तुम्हाला द्यायचंय. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या घरात आत्ता कोणी गव्हर्नमेंट कामाला कोणी आहे का? हो की नाही? हा उत्तराचा पर्याय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय आणि दुसरं की तुमच्या घरात आत्ता कोणी पेन्शन घेत आहे का? जर पेन्शन घेत असेल तर हो, पेन्शन नसेल घेत तर नाही याच्यावरती उत्तर द्यायचं. आपल्याला माहिती आहे आपण ही के-वाय-सी विधवा महिला, घटस्फोटित महिला यांची आपण करत आहोत. त्यांनी काय करायचं त्यांचं आधार कार्ड आणि त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला जर पती हयात नसतील तर त्यांनी आणि त्यांचा घटस्फोट झालेला आहे तर त्यांनी घटस्फोटाची कागदपत्र 31 डिसेंबर 2025 पर्यंत जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे द्यायचे. जोपर्यंत तुम्ही ही कागदपत्र जमा करत नाही तोपर्यंत के-वाय-सी पूर्ण झाली आहे असं गृहीत धरलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला ती कागदपत्र त्यांना जवळच्या अंगणवाडी सेविकाला द्यावीच लागणार आहेत आणि त्याचबरोबर इथे दोन्ही पर्यायाला टिक करून त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यावरती तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येईल. योजना संदूक चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ विधवा महिलांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी आहेत किंवा घटस्फोटित महिला ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.